मी जरी ह्या सिनेमात किसना हे बहिर्जी नायकांच्या साथीदाराचं कॅरेक्टर करत असलो आणि ते पात्र दिग्पाल लांजेकर माझा मित्र साकारत असला तरी मला दिग्पालच्या मागे एखादा स्पाय लावायला आवडेल. गुप्तहेर त्याच्या मागे सोडायला आवडेल. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रणपती शिवराय स्वारी आग्रा हे शिवराज अष्टकामधलं 6वं पुष्प लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचा खरं तर आत्ताच पहिला लुक आउट झालेला आहे आणि कळलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार आहे. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि इकडे हा सगळा सोहळा संपन्न झाला आहे आणि निखिल राऊत तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आणि मग आज निखिल बरोबर गप्पा मारायच्यात मला. हॅलो, नमस्कार, जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. कसा आहेस? मस्त, छान. आणि खूप कमाल झाला आजचा सोहळा. म्हणजे आम्हाला कायम उत्सुकता असते की अष्टकामधली प्रत्येक पुष्प ही फार खास असतात आणि तो सगळा सोहळा फार मस्त असतो. आम्ही खूप एन्जॉय करतो सगळ्या गोष्टी. तू या सिनेमामध्ये एक वेगळी भूमिका करणार आहेस आणि अष्टकमध्ये मला आवडेल विचारायला की तुझी एंट्री कधी झाली आणि हे सगळं जुळून कसं आलं? अष्टकाची सुरुवातच फर्जंद सिनेमापासून झाली आणि फर्जंदमधला किसना हे पात्र मी साकारलं होतं. त्यामुळे अष्टकाच्या सुरुवातीपासून किसना हे पात्र मीच साकारतोय. आणि या सिनेमात सुद्धा मी पुन्हा एकदा माझं आवडतं पात्र, आमचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्याचं सुद्धा आवडतं पात्र असलेलं किसना हे पात्र मी साकारणार आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा शिवराज अष्टकात किसना हे पात्र आलंय. मी तुला यासाठी विचारलं कारण का पहिल्या भागापासून तू ह्या पूर्ण अष्टकाचा एक भाग आहेस तू आणि आता हे 6वं पुष्प आहे. 6व्यांदा आता म्हणजे तू अर्थात ते एक पात्र आता पुन्हा एकदा साकारतोयस. मला सांग, प्रत्येक वेळेला ते पात्र साकारताना नवीन नवीन तुला काय जाणवलं किंवा एक पात्र ज्यावेळेस एक कलाकार पुन्हा पुन्हा साकारतो ते करताना प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन जाणवतं, एक नवीन मजा येते. ती सुरुवात तुझी कशी झालेली आणि तेव्हाचं ते पात्र कट्टू आता तू जे करतोयस तो एकंदर तुझा पूर्ण 6 भागांमधला अनुभव मला ऐकायचा. खरं तर फर्जंद सिनेमापासून मी किसना हे पात्र साकारायला सुरुवात केली. बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि त्यांचा हा साथीदार असलेला किसना प्रातिनिधिक स्वरूप आहे. किसना सारखे अनेक असे गुप्तहेर आपल्या स्वराज्याच्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाले होते आणि बहिर्जींच्या सोबतीला ते कायम असायचे. तर असा हा किसना फर्जंदमध्ये मी साकारला, फत्तेशिकसमध्ये साकारला आणि आता पुन्हा एकदा रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमात मी साकारतोय. पात्र जरी ते असलं तरी सुद्धा वयोगणिक त्याचं वयोमान वेगवेगळं प्रत्येक सिनेमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या लुकमध्ये वेगवेगळ्या पेहरावामध्ये मी या प्रत्येक सिनेमामध्ये किसना हे पात्र साकारताना दिसलो. या सिनेमात सुद्धा अशाच पद्धतीचे अनेक वेगवेगळे लुक माझे पाहायला मिळणार आहेत. बऱ्याचदा प्रेक्षकांना असं होऊ शकतं की अरे हा किसना आहे, अरे हा किसना होता, असं सुद्धा प्रत्येकाला वाटू शकतं. कारण गुप्तहेर खात्याचं कामच ते आहे की शत्रूच्या गोटात शिरून स्वराज्यासाठी गुप्त खबरी आणणं, असा हा खट्याळ किसना आहे. आणि या सिनेमात वेगळं पण असं म्हणता येईल की ही आग्र्याची स्वारी आहे. त्यामुळे महाराज स्वारी करायला आग्र्याला गेले होते, त्यामुळे गुप्तहेर खात्याचं काम हे किंबहुना या चित्रपटात वाढलंय. त्यामुळे ती आमच्या नायकांची आणि गुप्तहेर खात्याच्या सगळ्याच इतर गुप्तहेरांची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. मी गाताना दिसेल तुम्हाला, मी नाचताना नृत्य करताना दिसेल. आजच आपलं पहिलं गाणं आम्ही प्रदर्शित केलं आहे, महारुद्र शिवराय. तर यात नायकांबरोबर मी सुद्धा ठेका धरलाय. क्या बात आहे. आता गुप्तहेराचा उल्लेख केलास तू, मला आवडेल विचारायला, इंडस्ट्रीमध्ये एक असा मित्र किंवा एक अशी मैत्रीण कोणाच्या मागे एक गुप्तहेर लावायला आवडेल चांगल्या गोष्टीसाठी. म्हणजे समजा एखादा गायक मित्र असेल तर तो रियाज कसा करतो हे जाणून घ्या, किंवा एखादा फिटनेस फ्रीक मित्र असेल तर तो नक्की काय डाएट फॉलो करतो हे. तर अशा गमतीशीर काही गोष्टींसाठी कोणाच्या मागे एक स्पाय लावायला आवडेल? असं कोणाच्या मागे स्पाय लावण्यापेक्षा मी मजा म्हणून असे अनेकांच्या मागे आपण गुप्तहेर लावू शकतो की आता कोणता भव्यदिव्य सिनेमा घेऊन येतोय. तर मी जरी ह्या सिनेमात किसना हे
बहिर्जी नाईकांच्या साथीदाराचं कॅरेक्टर करत असलो आणि ते पात्र दिग्पाल लांजेकर माझा मित्र साकारत असला तरी मला दिग्पालच्या मागे एखादा स्पाय लावायला आवडेल, गुप्तहेर त्याच्या मागे सोडायला आवडेल. कारण तो हा सगळा अभ्यास कसा करतो, कुठून करतो, कशा त्याच्यापर्यंत ह्या सगळ्या स्टोरीज त्याला हॉन्ट करतात, त्याच्यापर्यंत येतात. चांगल्या अर्थाने मला त्याच्याकडून शिकण्याकरता ह्या गोष्टी जाणायला आवडतील. आणि गुप्तहेराचं कामच येते की त्याच्याकडून सुद्धा ती हेरगिरी शिकायला मिळेल. आणि पुढची कोणती मोहीम आहे हे तो आम्हालाही सांगत नाही, त्यामुळे पुढचा कोणता सिनेमा असेल शिवराज अष्टकातला आणि कोणती मोहीम असेल हे काढून घ्यायला मी त्याच्या मागे गुप्तहेर सोडू शकतो. फार छान वाटलं गप्पा मारून. आणि आत्ताच ही खरं आत्ता सुरुवात झालेली आहे. आत्ता पहिला लुक आउट झालाय, अजून खूप गोष्टी बाकी आहेत, टीजर, ट्रेलर, गाणी यायची आहेत. त्यामुळे मला वाटतं त्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याकडे बोलायला अजून खूप गोष्टी जशा वाढत जातील. आणि ही फक्त एक झलक होती. आणि तुम्हाला कसा वाटला हा फर्स्ट लुक हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा नक्की. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. जय शिवराय. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.